नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भजन आणि हर्षवर्धन गाडीतून निघालेले असतात. कारण हर्षवर्धनला आता केसेसवर डिस्कशन करायचं असतं, तेही पर्सनली विक्रांतची केस जी आहे त्या केसबद्दल त्याला डिस्कशन करायचं आहे. आणि मग तो भजनला म्हणतो की काय झालं, देशमुखांच्या केसचं काय झालं. भजन सांगतो की हो, ऑलमोस्ट होत आलेली आहे. आणि ती विक्रांतची केस त्याचं कुठपर्यंत आलेलं आहे. तेव्हा मात्र भजन सांगू लागतो की हो, सगळे अपडेट मिळत गेलेले आहेत. तेव्हा मात्र आता पुन्हा ती केस कोर्टात उभी राहता कामा नये. पुन्हा मला त्या ऊर्जा शिंदेच्या समोर उभा राहायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. काहीही झालं तरीही ही केस आहे ती क्लोज झाली पाहिजे. आणि त्याचं काय चाललेलं आहे ना, त्या हुळबुट्ट्याचं ते कळलं पाहिजे. तो नक्की कोणाला भेटतो, काय करतो, त्याची पुढची मूव काय आहे. भजनचं असं म्हणणं असतं की नाही साहेब, हुळबुट्टे जो आहे ना त्याने आपली मदतच केलेली आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो पण काय उपयोग त्याचा, कारण त्या 4 पोरांना त्याने कोर्टात हजर केलं. ही गोष्ट विसरून आपल्याला चालणार नाही. असं इकडे हुळबुट्टेबद्दल तो सांगत असतो. मग काय करावं लागेल तुम्ही सांगा सर. भजनवरती मात्र आता हर्षवर्धन चिडलेला आहे. आणि हर्षवर्धन तिथं भजनला म्हणू लागतो की तुला एवढंही कळत नाहीये का, तू इतके दिवस झालं माझ्या हाताखाली काम करतो आणि त्याच्यावर तुझ्या गोष्ट लक्षातही येत नाही. तेव्हा मात्र इकडे भजन म्हणत असतो की काय करू. नाही, त्याच्यावर खाली कोणी माणसं असतील ना, त्यांना पैसे चारा आणि विकत घ्या आणि ठरवा त्याची मूव कोणती आहे, तो काय करतोय, कोणाला भेटतोय, या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शर्मिला दिव्याकडे आलेली आहे. दिव्या मात्र नाराज होऊन बसलेली असते. शर्मिला तिथे येते आणि म्हणते खरंच आजचं जे वहिनींचं वागणं होतं ना, ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा मात्र दिव्या म्हणते की म्हणजे अगं असं स्त्रीधन काढून घेतं का कोणी, त्याच्यावरती फक्त आणि फक्त तुझाच अधिकार होता ना, मग त्यांनी ते काढून का घेतलं तुझ्याकडून. त्यांनी ते काढून घ्यायलाच नको होतं तुझ्याकडून, कारण त्याच्यावर तुझा अधिकार आहे. बघ ना, म्हणजे किती चुकीचं वागलेल्या आहेत त्या, असं म्हणत ती इकडे बोलत असते. तेव्हा मात्र आता दिव्या म्हणते पण काकू तुम्ही काय माझी बाजू घेताय, तुम्हाला वाईट वाटलं म्हणताय ना, तिथं तर तुम्ही आईंच्या समोर तुम्हीच मला ओरडत असता, सासूबाईंच्या समोर. तेव्हा ती म्हणते मी काय करणार सांग ना, माझ्याकडे कुठला ऑप्शनच नाहीये. जर मी तिथं वहिनींच्या समोर त्यांच्या बाजूने नाही बोलली तर त्या मला घरात राहू देणार नाही. हे गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये का, कारण मला पण घराबाहेर काढायला त्या मागं पुढे बघणार नाहीत, असं हिचं म्हणणं असतं. बघ आता तू काय करायचं, तुझ्या जागी मी असते तर मी नसते शांत राहिले. म्हणजे शर्मिलाने आता ठिणगी टाकलेली आहे, तिला घरातली शांतता बघवत नाहीये. म्हणजे एक तो छुपा विल्लर आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. दिव्याला मात्र राग आलेला असतो आणि शर्मिला वाकून बघते आणि म्हणते की चला, म्हणजे आता खरी मजा येणार आहे, आता खरं पेटणार आहे सगळं, असं तिचं म्हणणं असतं. इकडे ऊर्जा मात्र जाम खुश झालेली असते, तिला एवढं मोठं काम मिळालेलं असतं. आणि ती शौर्यला म्हणत असते की बरं झालं आणि थँक्यू या कामासाठी. शौर्य म्हणतो काम नाही दिलेलं मी तुला, विश्वास दिलाय तुला, असं तो सांगत असतो. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, जे गिफ्ट दिलेलं आहे ना, ते गिफ्ट पण तुम्ही हे करू शकता ना, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते म्हणजे. तेव्हा शौर्याचं असं म्हणणं आहे की मी जे गिफ्ट दिलेलं आहे ना ते घालणार ना, ठेवू नका तसंच, असं शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र तिच्या हातातच ते कानातले असतात आणि ती म्हणते की हो. तेवढ्यातच चाळीतली मुलं एका कपड्याच्या खाली जे काही झाकलेलं आहे तिथे गोंधळ घालत असतात. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो की ही मुलं का गोंधळ घालतायत. म्हणून तिथे पाहतो शौर्य, तर इकडे ऊर्जा धावतच जाते. आणि ऊर्जा तिथे जाऊन म्हणू लागते की अरे मुलांना तुम्हाला किती वेळा सांगितले, तुम्ही इथे नका ना खेळू. आणि अलगद हळुवारपणे त्याच्यावरून ऊर्जा हात फिरवू लागते आणि त्याच्याकडे पाहत असते. ती म्हणते की नाही, ही माझी खूप महत्वाची आठवण आहे, मी असं याला काही होऊ देणार नाही, असं ऊर्जाचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र शौर्य पाहतच राहतो. शौर्याला कळतच नाहीये की काय झालं नक्की अचानक, असं म्हणत शौर्य तिकडे पाहत असतो. तेव्हा शौर्य म्हणतो की नाही, अशी कोणती गोष्ट आहे ती मला आता शोधावीच लागणार आहे. या पडद्याच्या खाली, या कपड्याच्या खाली झाकलेली अशी कोणती गोष्ट आहे हे मला कळलं पाहिजे, कारण त्याला बघून ऊर्जा एवढी इमोशनल का झाली, काय आहे त्याच्या मागे, असा विचार शौर्याच्याही डोक्यात आलेला असतो. शौर्य मात्र म्हणतो की चालेल, मी नंतर पाहतो. इकडे आता डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. प्रभाकर आणि आदित्य यांच्या दोघांमध्ये डिस्कशन सुरू आहे. ते दोघंही बोलत असतात.
आदित्यचं असं म्हणणं असतं की पण काका हे सगळं कसं पॉसिबल होईल, लोक कसे विश्वास ठेवतील. तेव्हा मात्र प्रभाकर सांगत असतो, अरे रिडेव्हलपमेंटमुळे लोकांना फायदा होणार आहे आणि ती गोष्ट लोकांपर्यंत आपण पोचवायची आहे. तेवढ्यातच हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन सांगू लागतो की कामाचं बोलणं जेवणाच्या ठिकाणी नाही. हा आपल्या घरचा रूल आहे ना प्रभाकर, नको ते बोलणं बस झालं, असं तो प्रभाकरला सांगू लागतो. तेव्हा प्रभाकर म्हणतो की हो दादा. असं म्हणत आता सगळेजण जेवायला बसलेले आहेत. पण आता घरातला आनंद विस्कटला तर पाहिजे ना, आणि ते काम करायला आहेत. मुद्दामच आता शर्मिला तिथे येते आणि म्हणू लागते की वहिनी तुमचा पाय बरा आहे का. मग हर्षवर्धन तिला विचारतो काय झालं. मग ती सांगू लागते की काही नाही हो, आज ना मी मंदिरात गेले होते आणि तिथं माझा थोडासा पाय पायरीवरनं सटकला आणि पाय मुरगळलेला आहे. तेव्हा मात्र ती म्हणते की हो. हर्षवर्धन म्हणतो की अगं पण डॉक्टरांकडे जाऊन ये. तेव्हा ती म्हणते नाही, एक मुलगी भेटली, तिने मला तिथं फर्स्ट एड दिलं, माझ्या पायाला मसाज करून दिला आणि खरंच माझा पाय बरा झालेला आहे, अगदी थोडासा पेन होतोय, बाकी काही नाहीये. मग डॉक्टरांकडे जायची गरज नाही असं तिचं म्हणणं असतं. तेवढ्यातच दिव्या तिथं आलेली असते. दिव्याचे कान फुंकलेले असतात शर्मिलाने आणि दिव्या तिथं आलेली असते. दिव्या आलेली पाहून सगळेजण पाहत असतात. दिव्याने एक नवीनच कांड सुरू केलेलं असतं आणि ते म्हणजे तिने मंगळसूत्र आणि बांगड्या काढलेल्या असतात आणि सगळ्यांच्या समोर टेबलवरती ते ठेवलेलं असतं. सगळेजण पाहत असतात नक्की काय झालेलं आहे. परंतु हे दिव्याचं एक नवीन नाटक असतं. दिव्याने मुद्दामूनच जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या असतात आणि दिव्याकडे सगळेजण पाहत असतात. हर्षवर्धन त्याचबरोबर आजी सगळेजण विचार लागतात की आता हे काय नवीन. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत आहेत. तर दिव्या मात्र म्हणत असते की काही नाही, सासूबाईंनी दुपारी माझ्याकडून सगळे दागिने काढून घेतले म्हणण्यापेक्षा त्यांनी माझ्याकडून ते हिसकावून घेतले असं म्हणलं तरी चालेल, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात आणि त्याच वेळी हर्षवर्धन म्हणतो म्हणजे काय, हे काय चाललेलं आहे. इकडे आता ऊर्जा काम करत बसलेली आहे. तेवढ्यात आई तिथे येते आणि म्हणते ऊर्जा जेवून घे. तेव्हा ऊर्जा म्हणते हो आई, मला हे डेडलाईन आहे, मला उद्याच्या उद्या काम पूर्ण करायचं, एवढं मला नको आता जेवायला. आई म्हणते अगं असं काय करतेस, जेवून घे. तेव्हा मात्र ऊर्जाचं म्हणणं असतं की अगं आई एवढे काम आहे आणि मग तिथं ठेव साईडला, मी जेवून घेईल आणि इथं स्टॅम्प पेपरला डाग वगैरे लागेल ग. तेव्हा आई म्हणते की अगं काळजी नको करूस. मग ती म्हणते अगं कसलं काम आहे एवढं. तेव्हा ती सांगू लागते की अगं 12,500 रुपये मिळणार आहेत ह्या कामाचे मला, त्यामुळे मला ते काम पूर्ण करावं लागणार आहे, असं ती आईला सांगू लागते. तेव्हा मात्र आई म्हणते अगं इतके एकरकमी इतके पैसे मिळणार आहेत. ऊर्जा म्हणते की हो आई, एकरकमी इतके पैसे मिळणार आहेत म्हणून तर हे काम करणं गरजेचं आहे ना गं. तेव्हा आई म्हणते की हो कर. आता इकडे घरी एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला आहे. हर्षवर्धन विचारत असतो की काय झालं, म्हणजे कशामुळे हे सगळं चालू आहे. ती सांगू लागते की दुपारी सासूबाईंनी माझे सगळे दागिने काढून घेतले. मग आता मंगळसूत्र आणि बांगड्या तरी कशाला, त्या राहिल्या होत्या ना म्हणून मीच देत आहे. तेव्हा मात्र त्या दोघींमध्ये भांडणं सुरू झालेले असतात. हर्षवर्धन म्हणतो की बस, असं म्हणत तो जेवायचा उठून चाललेला असतो. तेव्हा मात्र इकडे विजया म्हणते की अहो हे काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो हे तुमचं मिटवा, मग जेवणाचं बघूया. मग इकडे विजया आणि त्याचबरोबर दिव्या यांच्यामध्ये वाद सुरू आहे. तुझ्यामुळं आज हे न जेवता गेलेले आहेत, असं विजया बोलत असते. तेव्हा मात्र इकडे दिव्या म्हणत असते माझं काय चुकलं, मी काय चुकीचे वागले. तेवढ्यात आजीमध्ये येतात आणि म्हणू लागतात की तूच चुकलेली आहे दिव्या, आणि आज विजयानं जे केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. इकडे शौर्य आता चाळीत आलेला आहे. त्याला शोध घ्यायचा आहे नक्की काय आहे असं त्या गाडीखाली, आणि म्हणजे त्यामुळं दिव्या एवढी ऊर्जा एवढी इमोशनल झालेली म्हणून तो आलेला असतो. आणि तेवढ्यातच चाळीतले काका दारू पिऊन आलेले असतात आणि त्यांचा नेहमीचा गोंधळ सुरू असतो. आणि जेव्हा ते दारू पिऊन येतात तेव्हा मात्र मंग्या तिथे येतो. ते काका म्हणत असतात चोर चोर चोर, चाळीत चोर शिरलाय. त्यांनी इकडे पकडलेलं सुद्धा असतं. शौर्य तिथून पळत बाजूला जातो आणि ते काका आरडाओरडा करू लागतात की चोर आहे चोर आहे चोर आहे. सगळेजण पाहतात की काय झालं नक्की. तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळतं की आदित्य म्हणतो काय चाललंय हे सगळं. तेव्हा आजी म्हणत असतात की हे बघितलं का, आज तिनं जे केलेलं ते योग्य केलंय, कारण तू अर्पितासाठी बनवून आणलेला हार स्वतःचा म्हणून का गळ्यात घातलास, हे का केलंस तू, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, तूच आहेस ना, तुझ्यामुळेच झालं ना हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते की पण मी काय. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, तुझ्या सासूने जे दागिने दिले होते ते तिने माघारी घेतलेत, परंतु या घरातल्या सणासुदीला सगळ्याला ते तुला मिळणार आहे, त्या दागिन्यावर तुझाच हक्क आहे. ती म्हणते पण मी काय दागिने घेऊन पळून जाणार होती का. तेव्हा विजया म्हणते माझी चूकच झाली, म्हणजे तुला मी दागिने दिले हेच माझं चुकलेलं आहे, तेच जर मी दिले नसते ना तर आज ही वेळच आली नसते, असं विजयाचं सांगणं असतं. आणि त्याच वेळी इकडे आजीही तिला समजवत असतात की ही जी काय तुझी नाटकं चाललेली आहेत ना ती बंद कर म्हणून. परंतु दिव्याला मात्र नाटकं बंद कुठं करायची आहेत.
दिव्याला तर मजा घ्यायची असते, दिव्याला ह्या सगळ्या गोष्टींची मजा येत असते आणि म्हणून तर तिनं हा सगळा गोंधळ घालत असते. त्याहीपेक्षा जास्त शर्मिलाला मजा येते. शर्मिला म्हणते चला, म्हणजे आज सगळे डायनिंग टेबलवरून उठून गेले. आजींचं असं म्हणणं असतं की आज झालं ते शेवटचं, यानंतर तुझ्याकडून अशी चूक झाली तर खपवून घेतली जाणार नाही, कारण तुला या घरामध्ये राहू द्यायचं का नाही हा निर्णय सुद्धा घेतला जाईल. इकडे मंग्या येतो, त्या काकांना समजवत असतो, अहो तुमचं पेट्रोल जरा जास्त झालंय ना. ते म्हणत असतात नाही रे, मी खरं सांगतोय, माझे नीरू माझ्यावर विश्वास ठेवायचे, बाकी कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. तेव्हा मंग्या म्हणतो चला, कसं आहे लोक शांत झोप लागायसाठी दारू पितात आणि तुम्ही मात्र अख्ख्या चाळीची झोप उडवण्यासाठी दारू पिता. मग त्या काकांना घेऊन घराकडे जातो. आता इकडे शौर्य मात्र लपलेला असतो. तेवढ्यातच त्या आवाजाने ऊर्जा सुद्धा बाहेर आलेली असते आणि मग तिला गाडीच्या जवळ काहीतरी वळवळ होते, हालचाल जाणवत आहे, म्हणून ती गाडीच्या जवळ जाते आणि तिथे जाऊन ती पाहते तर तिला धक्का बसतो, कारण त्याच गाडीच्या जवळ तिला काहीतरी जाणवतंय. यामुळे तिला खरं तर वाईट वाटलेलं असतं. नक्की काय घडतंय हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. तेव्हा हातामध्ये दांडकं घेऊन जाते तर शौर्य म्हणू लागतो की मी आहे, मी शौर्य शौर्य असं म्हणत तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते की नाही, तुमचं काय चाललंय मला कळेल का, असं म्हणत शौर्य बोलत आहे आणि म्हणतो की मला बघायचं होतं की हे काय आहे या काळ्याच्या खाली, म्हणून मी आलेलो होतो. हे ऐकल्यानंतर ऊर्जा म्हणते माझ्या बाबांची स्कूटर आहे. उद्याच्या भागात ऊर्जा सांगत असते की ही माझ्या बाबांची आठवण आहे आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ती सांगू लागते माझ्या बाबांनी ना आत्महत्या केली आणि ही बाबांची आठवण, बाबा आम्हाला खूप फिरवायचे याच्यावर, पण बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे ते, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते माझं एकच स्वप्न आहे, मला ना खूप मोठं वकील बनायचं आहे माझ्या बाबांसारखं आणि खरं सत्याच्या बाजूने न्यायासाठी लढणारं असं वकील बनायचं आहे, असं ती सांगत आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की नक्की नक्की तू बाबांसारखी वकील होशील आणि तुझं स्वप्न सुद्धा पूर्ण करशील, कारण तू तेवढी प्रामाणिक आहे आणि तुझ्याकडे ती जिद्द आणि चिकाटी आहे. म्हणजेच कोर्टामध्ये आता पुन्हा केस उभी राहणार आणि वाट लागणार ती म्हणजे हर्षवर्धनची. आता फुल तयारीने उभी राहिलेली आहे ती म्हणजेच ऊर्जा. आणि ऊर्जा कशी हर्षवर्धनची वाट लावणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.